लव्स टू ईट. खूप मोठे खवय्ये आहेत ते, पियू आणि दादा. गलतीचे शेफ. ओके, तर आज गलतीचे शेफ तुम्हाला दाखवणार आहेत कॉर्न मशरूमची रेसिपी. म्हणजे ऑन साइट ते म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. तर थोडा रुकावत के लिए खेद है. 3, 2, 1 हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. आज आपण काहीतरी नवीन ट्राय करतोय, कारण की मला वाटलं की यार कसं आहे, रेसिपी किंवा कुकिंग हा असा विषय ना जिथं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला वाटतं की मुलींचाच विषय किंवा फिमेल्सच चांगलं करू शकतात, पण त्याला अपवाद ठरणार आहेत आज आमचे शेफ जे आहेत गलतीचे शेफ. ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. आणि पण आज आपण एक, जसं तुम्ही थंबनेल टायटल बघून घेतलं असेल, एक मस्त रेसिपी बनवणार आहोत कॉर्न मशरूमची. सो लेट मी इंट्रोड्यूस आपले आजचे शेफ मिस्टर महेश राऊत. तर लोक कमी आहेत, आम्ही दोघंच आहेत. सगळ्यांना आम्ही खाली पडून दिलंय, म्हटलं आम्हाला आमचा एक कुकिंगचा व्हिडिओ बनवायचा मस्तपैकी. सो ओनली महेश दादा आणि मी आहे आज. सो महेश राऊत तुम्ही आपल्या म्हणजे महेश दादांना बघितलं असेल भरपूरशा व्हिडिओज मध्ये, बट त्यांची एक अदर साइड ऑफ द स्टोरी, म्हणजे IT मध्ये तर आम्ही आहोतच, दादा आहेत अजून भरपूर वर्षापासून, पण त्यांचं जे पॅशन आहे, प्रोफेशन इज डिफरंट थिंग, बट बाय पॅशन ही लव्स टू ईट. खूप मोठे खवय्ये आहेत ते, पियू आणि दादा. सगळ्या गोष्टी एकदम असं खायला आवडतं आम्हाला, आणि त्याच्यासोबत खाण्यासोबत बनवायला पण आवडतं. तर आज दादा आपल्याला जास्त नाही बनवत, पण हा जे बनवतात एकदम प्रेमाने आणि काहीतरी युनिक असतं. मग दादा बोलले की आज, आणि मेन म्हणजे माझ्यासारख्या जो व्हेज जावई आहे, तर दरवेळेस असे कुटाणे असतात की काहीतरी व्हेज बनवायला पाहिजे. तर आज एक विशेष रेसिपी म्हटलं चला आपण ट्राय करूया, शूट करूया, लोकांना पण रेसिपी दाखवूया. भरपूर दिवसाचं माझ्या मनात होतं की प्रकाशसाठी काहीतरी स्पेशल करायचं. भरपूर दिवस झाले की स्पेशल नाही बनलंय. तर प्रकाश आज मशरूम कॉर्न मसाला. तर तुम्हाला आज आम्ही बनवणार आहोत, म्हणजे तुमच्यासाठी आज आम्ही बनवणार आहोत कॉर्न मशरूम, आणि सगळं स्टार्ट टू एंड सगळं माहिती पडेलच. आणि तुम्हाला अजून काही नवीन रेसिपीज हव्या असतील ते पण सांगा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप मजा येणार. फक्त हेच नाही तर बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी पण आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स बिगिन, लेट्स स्टार्ट. 1 2 3. ओके, महेश राऊत इन द हाऊस. आणि त्यांचं ते काय म्हणतात, महेश राऊत इज प्रोफेशनल नेम, पण असं ऑन स्क्रीन नेम इज गलतीचे शेफ. ओके, तर आज गलतीचे शेफ तुम्हाला दाखवणार आहेत कॉर्न मशरूमची रेसिपी. सो ओव्हर टू यू. ओके प्रकाश मामा, सो रेसिपी फॉर टुडे. हे बघा, आज आपण मशरूम घेतलेले आहेत, ठीक आहे. कॉर्न आहे, तो दिस फ्रेश कॉर्न घेतलेला आहे आपण. अगदी सोपं आहे. उभा चिरून घेतलेला आहे. फ्रोझन मटर आहे, तर ते अनफ्रोज थॉ होत आहेत. कसुरी मेथी शेवटून कामी येईल आपल्याला, तसंच शेवटून आपल्याला कोथिंबीर पण कामी येईल. महत्वाचे इन्ग्रेडियंट्स, कॅप्सिकम ग्रीन, तुम्ही रेड येलो काय वापरायचे बघून या. तर कॅरेट, गाजर आहे, ठोकर ठोकर कापलेला आहे कॅप्सिकम पण. कांदा 2 प्रकारे कापलेला आहे. दिस इज, हा बारीक कापला आहे, बारीक चिरला आहे. आणि सोबत टमॅटो आहे, रोस्टेड कॅशू आणि कांदा लसण, सॉरी लसण अद्रक, आणि कांदा थोडं स्पेशल तरीकेने कापलेला आहे शेवटी. तर हे ग्रेव्हीचा बेस आहे, हे सर्व या साईडला ग्रेव्हीचा बेस आहे. हा क्रंच आहे, स्टार ऑफ द शो, आणि बाकीचं मग तुम्हाला दाखवतोच. हाऊएव्हर वन थिंग टू मेक इट इंटरेस्टिंग, सर्वांसाठी इंटरेस्टिंग, मी पावभाजी मसाला वापरणार आहे. ओहो, ओके. साधा मसाला नाही वापरत आपण, थोडं पावभाजी, थोडं वेगळं ट्विस्ट त्याला, ठीक आहे. ऑलराईट, सो इन्ग्रेडियंट्स तुम्हाला समजून गेले आहेत. सो नाऊ लेट्स बिगिन. तुम्ही बघून घेतलंय मशरूम. आता काय होतंय, आपण तव्यावरती रोस्ट करून घेतोय. ते थोडं आता मशरूम थोडं पाणी सोडेल, आणि ही थोडी टाइम टेकिंग प्रोसेस आहे. म्हटलं तोपर्यंत जर आपण बॅक स्टोरी जाणून घेऊ की महेश राऊत एक कॉर्पोरेट मधला मुलगा, आणि एकदम असं कसं काय ये, म्हणजे काही थोडं कनेक्शन कुठून आलं हे. प्रकाश मामांना सुद्धा याची कल्पना नाही, मला माहित नाही बॅक स्टोरी ऍक्च्युअली. प्रकाशसाठी पण तेवढंच नवीन आहे. जो 2005-06 साली मी जॉब मध्ये जॉईन केलं, आणि त्यानंतर काय झालं, मी मग हैदराबादला जॉईन केलं.
आणि त्यानंतर मग एक साधारण 1.5-2 वर्षानंतर मला बाहेर जाण्याचा योग आला. ठीक आहे. कंट्री कुठली? नेदरलँड. हा, हॉलंड ज्याला म्हणतो आपण. अच्छा. ठीक आहे. तर मला नेदरलँड जाण्याचा योग आला क्लायंट असाइनमेंट वरती. मग आपण पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं अब्रॉडला आणि जॉब करता आपण तिथे गेलो. मग काही दिवस आपण मॅनेज केलं मित्रांसोबत, बाहेरचं खाणं किंवा भात शिजवून काहीतरी असलं ट्राय करत राहिलो. पण शेवटी मग ती मिस आउट व्हायला लागली. नाही यार, रोज नाही करू शकत. घरचं काहीतरी खायची इच्छा व्हायला लागली. मग तेव्हा स्काईप चालायचं. व्हॉट्सअपच्या आधी ते डेस्कटॉप वरती वेबकॅम लावायचे. मग फार कठीण वेळ गेला तो. पोटाचे फार हाल झाले. बाहेर जाणे थोडंसं हलवा लागेल. मी ते करतो. यू कंटिन्यू द स्टोरी. तो बाहेर जाऊन खाणे, मित्रांकडे काही पण चुटूर बुटूर खाणे, असं सर्व चाललं. 1-2 महिने तो प्रयत्न केला. पण मग शेवटी मग ती कढी आणि खिचडी राईट. तर मग एक दिवस आईला फोन केला. म्हटलं मला काही बाहेरचं जमून न राहिलं, मला सांग कढी कशी बनवतात. बेसिक सिंपल गोष्टीपासून सुरुवात. असा लॅपटॉप घेतला तो, किचनवर ठेवला. मग आईला विचारले की मग तोपर्यंत मला आईने आयडिया देऊन ठेवली होती की अच्छा ठीक आहे, दही आणून ठेव, बेसन आणून ठेव ना तिथे. आणि त्या ज्या सिटीमध्ये मी राहायचो, नॉर्थ ऑफ हॉलंड मध्ये असायचो, ग्रोनिंगन. एकदम कोपऱ्यावरची जागा आहे तिथे. त्यावेळेला 2008च्या सुरुवातीला तेव्हा तिथे एकच शॉप होता. ओ बापरे. एकच शॉप होता त्या तिथे. आणि तो पण कोणतरी एक मिडल ईस्टर्न माणूस चालवायचा. मग त्या दुकानात जाऊन सर्व इन्ग्रेडियंट आणलेत आणि मग बसलो. मग आई मला सांगायची मग फोनवरती, स्काईप वरती की हा आता तू एक काम कर, तू आता लसण तडका, कढीपत्ता टाक आणि मग थोडस बेसन टाक, होऊ दे, दही टाक आणि मग पाणी टाक. आणि मग भातही लावता येत नव्हता. ठीक आहे. मग तिथनं सुरुवात झाली की स्वतःला सेल्फ सफिशियंट कसं बनवायचं. करिअरच्या पाठीमागे लागलो. पण त्याच्यामध्ये नेसेसिटी म्हणून मला घरचं जेवण, कढी, खिचडी, कढी भात, बेसन पोळी, हे सर्व प्रकार मला विशेषतः हॉलंडमुळेच शिकायला. ऑन साइट ते म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. तशी गरज निर्माण झाली की बाबा रोज बाहेर नाही खाऊ शकत. आणि ऍक्च्युली फॉरेन कंट्रीज मध्ये खूप हाल होतात, कारण की त्यांचा डाएट खूपच वेगळा असतो. ते काही खातात, इव्हन मीट वगैरे पण ते कच्चं खातात. आपण वेगळं खातो, आपलं नॉनव्हेज खाणं इकडचा वेगळा प्रकार असतो, तिकडं फारच वाईट आणि वेगळा प्रकार असतो. ते आपल्याला डायजेस्ट नाही होत, टेस्ट येत नाही. मग आणि त्यातल्या त्यात कसं दक्षिण भारतीय लोक जास्त असतात, तर तिथली चव आपल्या मराठी लोकांना फारशी जमत नाही कधी कधी. मग या छोट्याशा कढी आणि खिचडीवरनं माझा हा प्रवास चालू झालेला आहे. मस्त. तुम्ही रोज बनवायला लागले? हा. मग मला कढी फार आवडते आणि मला खिचडी पण खूप आवडते. मग तिथनं सुरुवात करत मग मला बेसनही आवडतं. मग तिथनं बेसन कसं बनवायचं, बेसन भात, कारण पोळी बनवता येत नव्हती, बेसन भात, कढी भात, कढी खिचडी, हा असं लर्निंग कर्व होता तो. राईट. हळूहळू मग घरची चव, अरे हो जमायला लागलं, रिलेटेबल होतं. 10% आईसोबत मॅच व्हायला लागलं की अरे हो चला काहीतरी जमायला लागलंय. मग त्या प्रकारे माझी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर युट्यूबने जस्ट तेव्हा माहोल पकडला होता. युट्यूब वरती थोडंसं बघायला लागलो, अरे बाबा नेमकं चिकन तरी कसं बनवतात, राईट, कारण नॉनव्हेज खात होतं. हळूहळू ती ट्रॅजेक्टरी आपण क्या बात आहे, इथनं सुरुवात झालेली आहे खरं तर. क्या बात आहे. आणि हे आता तुम्ही जे बोलले कन्व्हर्सेशन वर, मला अजून एक विदर्भ आणि खानदेश मधला अजून एक कढी, जी कढी कुठली, कढीवाली कढी खिचडी, कढी खिचडी आणि ऍक्च्युली बेसन पण आमच्याकडे खूप चालतं. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं कॉमन डिनॉमिनेटर जे आहे ना, तो म्हणजे कढी खिचडी, कढी बेसन. आय गेस मोस्ट ऑफ एरियाज मध्ये चालतं पूर्ण. मला वाटतं महाराष्ट्रात तो एक धागा आहे जो कनेक्ट करतो सर प्रत्येकाला. आता याच्यावरच मला एक ना दादा अजून एक प्रश्न विचारावा वाटला. ऍक्च्युली जे आपले फॉलोअर्स आहेत त्याच्यातले भरपूरसे लोक आहेत जे बघतात आता आपल्याला. काही लोक आता शिकत असतील, ग्रॅज्युएशन करत असतील, काही लोक कॉलेजला आहेत, लास्ट इयरला आहेत इंजिनिअरिंगच्या, काही लोक ऑलरेडी जॉब करतात, काही लोक जॉबच्या शोधात आहेत. आणि मला रोज एवढे मेसेजेस येतात, एवढ्या लोकांचे डीएम्स येतात लिंक्डइनला, इंस्टाग्रामला. आता जसं तुम्ही तुमची जर्नी शेअर केली की बाबा बाहेर जाणं, करणं, सगळं स्वतः हे करणं, एक्सप्लोअर करणं, पण आय गेस त्यावेळेस आहे ना तेवढं कॉम्पिटिशन म्हणा किंवा ऍटलीस्ट आयडिया येऊन जायचं की आपल्याला काय करायचं काय नाही. पण आज इतकं जास्त कॉम्पिटिशन आहे की समजतच नाही. तर तुम्हाला या लोकांना काय सांगावं असं वाटेल, जे नवीन यंगस्टर्स बघतात किंवा ज्यांना काहीतरी, जे कुठेतरी ना असं लॉस्ट आहेत
येस. दे आर नॉट गेटिंग दॅट डायरेक्शन. तर त्यांना काय तुम्ही सांगा? इनफॅक्ट लिंक्डइन वरती मला इतके जास्त कमेंट्स येतात, एक्सपिरियन्स कडनं येतात, फ्रेशर्स कडनं येतात, थर्ड इयरची मुलं सुद्धा. इतकं म्हणजे चांगलं वाटतं त्यांच्याकडून ऐकून की इतके रेलेव्हंट आहे त्या फील्ड सोबत. मजा येऊन जाते. बट वन थिंग फॉर शुअर की आजच्या तारखेत इतके प्रश्न यायला लागलेले आहेत, तर कुठे ना कुठे एवढं नक्की जाणवायला लागलंय की लोकांना क्युरिओसिटी आहे की मी लाईफ मध्ये पुढे कसं जावं, काय करू राईट, आणि मी काय काय करू शकतो, काय ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर, राईट. आणि कित्येकदा आता थोडस आमच्या जनरेशन मध्ये किंवा प्रकाशच्या जनरेशन पर्यंतही की फ्लो सोबत जायचं, फ्लो सोबत जायचं. आता मला वाटतं फार इंडिव्हिज्युअल अप्रोच झालेली आहे, अँड दॅट इज व्हेरी गुड. दॅट इज व्हेरी गुड. माझं एकंदरीत मत असंच आहे की बाबा फ्लो सोबत न जाता मला काय आवडतं, माझी गरज काय, एक्झॅक्टली. मी पण हेच सांगतो. आणि माझ्या समोर आता करंट स्किल मध्ये काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत याच्यावर फोकस करणं फार महत्वाचं आहे. माझा स्ट्रॉंग एरिया कुठला आहे, उगाच तो काहीतरी करतोय त्याचा बघून मी ना करण्यापेक्षा मी कशात बेस्ट आहे आणि त्याच्यात मी काय करू. मला असं वाटतं ना लॅक ऑफ गायडन्स आहे. म्हणजे लोकांना आहे ना प्रॉपर असं गायडन्स देणारं नाही आहे कोणी. तर ते मला वाटतं ते कुठंतरी आहे कमी. तर तुम्हाला जरा असून काही प्रश्न असतील करिअर रिलेटेड, दिस इज करिअर स्पेसिफिक, की लेट्स से लास्ट इयरला आहे, स्टुडंट आहे किंवा जॉब करतोय, एक्सपिरियन्स आहे, अप्रेझल चांगलं भेटत नाहीये किंवा स्विच करायचं आहे पण आयडिया येत नाही, हिंमत येत नाहीये, तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये किंवा असं काही की ज्याला समजतच नाही की मी काय करावं. तर तुम्ही तुमचे प्रश्न सगळे टाका इथं व्हिडिओच्या खाली. विल ट्राय टू आन्सर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. आणि याच्याच रिलेटेड काहीतरी नवीन कुछ और पकरा आहे ते तुम्हाला समजेलच लवकर. कारण की मला असं वाटतं की हा कॉमन इश्यू आहे आणि हा ऍड्रेस झाला पाहिजे. बट बिफोर दॅट काहीतरी आपलं मिस होऊन चाललंय. अच्छा, आपण मशरूम काढले, त्याच्यानंतर व्हॉट नेक्स्ट? आता आय गेस कॅप्सिकम आणि कॅरेट आपण टाकलेले आहेत सध्या. चुकून एखाद दुसरा कांदा आहे, बट अदरवाइज होम कुकिंग आहे. तर याला रोस्ट करून घेतोय. याचं कारण असं की हे फायनली जी आपली ग्रेव्ही तयार होईल त्याच्यामध्ये हे डायरेक्ट आपल्याला ऍड करता येईल. ओके ओके. तर तोपर्यंत, आणि हे थोडस क्रंच असणार आहे याला. ठीक आहे. तर ठळक ठळक दिसतील तुम्हाला ग्रेव्ही मध्ये. तो मशरूमचं झालं ना सॉटे? मशरूम झालेलं आहे, मशरूम कुक झालेलं आहे. आणि आता फक्त बाकीचं तयारी. ठीक आहे, मशरूम फर्स्ट, देन नेक्स्ट इज सगळ्या भाजीपाला म्हणतोय, भाज्या, कॅप्सिकम आणि ऍटलीस्ट गाजर, कॅरेट. हे आता तुम्ही सॉटे करू. गाजर आणि कॅप्सिकम आपण आता सध्या रोस्ट करून घेतोय. ओके, हा स्टार्ट. आता ह्या दोन भाज्या बऱ्यापैकी क्रंच याच्यामध्ये आहे, थोडंसं शिजलेलं पण आहे. आता मी कॉर्न टाकणार आहे. ठीक आहे, मका टाकलाय, स्वीट कॉर्न. आता याला होऊ देईल, याला अजून 2-4 मिनिटं होऊ देईल, आणि जेणेकरून ह्या भाज्या, तिन्ही भाज्या रेडी टू ईट होऊन जातील. आपण आता सध्या 3 स्पून अप्रॉक्सिमेटली तेल घेतलेलं आहे. ठीक आहे. तो आता याला सुरुवात करूया. अख्खा लसूण आणि अद्रक आहे, कारण आपण याला नंतर मिक्सरमधनं काढणार आहे. तर हे टाकलं आहे. थोडासा जिरा, याच्यामध्ये आपण घेणार कांदा, आता ही ग्रेव्हीची प्रिपरेशन आहे. ग्रेव्हीची प्रिपरेशन स्टार्ट झाली आहे. ओके. कांदा होऊ दिलेला नाही अजून, लक्षात ठेवा. टमाटर टाकलाय, 1 टमाटर आहे, 2 छोटे कांदे आहेत. हे आपण परतवून घेतो. तेलामध्ये होऊ द्यायचा. हा आपल्या ग्रेव्हीचा बेस आहे, आणि सोबत हे थोड्या वेळाने काजू पण जातील. काजू मी टोस्ट करून ठेवले बाय द वे. कांदा टमाटर आता बऱ्यापैकी शिजलेला आहे, आणि लसण अद्रक सुद्धा. याच्यामध्ये टोस्टेड काजू टाकण्याची वेळ झालेली आहे.
ठीक आहे, टोस्टेड काजू टाकतोय. त्याला अजून 2-4 मिनटं होऊ देऊ आणि मग त्यानंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. थोडीशी हळद टाकू याच्यामध्ये, थोडंसं तिखट. आपण जी कसुरी मेथी टोस्ट करून घेतली याच्या आधीच, ती थोडीशी हातावर घेऊन ग्रेव्हीच्या बेसमध्ये टाकायची आहे. तर आपले बेसिक मसाले आपण याच्यात टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसालासुद्धा आपण टाकून घेऊ. गॅस मी यावेळेला बंद करून घेतो. थोडा रुकावत के लिए खेद आहे. आमचे स्वीट कॉर्न येऊन गेले आहेत. ए मामा काय बनवतोय बेटा? बघ मामा बनवतोय मशरूम, कॉर्न मशरूम. तू खाणार ना बाळा? ईट छोटी ईट. आता नाही बोलणार ती. आता हे आपण मिक्सर मध्ये काढून घेऊ. तो आता हे घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं आपण ड्रिंकिंग वॉटर ऍड करू. आता ड्रिंकिंग वॉटर आहे, नाही तो लोकांना वाटेल तो पाण्याचा नळ आहे. हे ड्रिंकिंग वॉटर आहे आणि याला आपण ग्राइंड करून घेऊ एकदम फाईन पेस्ट मध्ये. ठीक आहे. ओके, घरचे असली मास्टर शेफ ऍक्च्युली येऊन गेलेत पिक्चर मध्ये. आता तुम्हाला वाटत असेल दादाने एकदम नवीन कपडे का घालून घेतले, कारण की मिक्सरचं भांडण नीट लावलं दादा आणि सगळा एकदम होली खेले रघुबीरा अवध में होली खेले रघुबीरा होऊन गेलं. तर चला नाव नेक्स्ट स्टेप. ओके, तर आता ग्रेव्ही आपली पण बनवून घेतलेली आहे, बेस तयार आहे. ठीक आहे. और आता आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण कांदा वापरणार आहे तो टाकतोय. ठीक आहे. कांदा थोडा वेगळा कापलेला आहे, त्याचा फील यायला हवा म्हणून. अँड देन इसको होने देंगे, त्याला होऊ देऊ थोडा वेळ आणि मग सोबत आपण याच्या मटर टाकूया. ओके, बस इथनं पुढे सोपं आहे. कांदा मटर झालेला आहे, याच्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकणार आहे. सर्व याच्यासाठीच मेहनत घेतली आपण इतक्या. हे गेलं सर्व याच्यामध्ये. अजून तरी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मी. ठीक आहे, आपण ते हळूहळू करूया. ऑलराईट. आणि जे आपण व्हेजिटेबल्स रोस्ट करून घेतल्या होत्या त्या संपूर्णपणे याच्यामध्ये जाणार आहे. ओके ओके ऑलराईट. हे झालं आहे आपली. थोडक्यात इथे 99% काम इथे झालेलं आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी टाकायच्या राहिल्या आहेत फक्त. एक म्हणजे सॉल्ट, जे लगेच आपण टाकून घेऊ. सॉल्ट डन झालेलं आहे. फ्लेम कमी. या पॉईंटला जर पाणी आटल्यासारखं जर वाटत असेल तर आपण टाकू शकतो. आता भाजी आपली 99% डन आहे. 99% प्रोसेस डन. पण याच्यामध्ये 50% टेस्ट द्यायसाठी कसुरी मेथी टाकलेली आहे, ती शेवटून सुद्धा टाका येईल. आणि मग सब्जी आणि याला फायनल टच. आता तो पॉप्युलर शेफ म्हणतो ना, श्रद्धानुसार धनिया, कोथिंबीर. डन. ऑल सेट, ऑल सॉर्टेड. एकदम बढिया. ओके, सब्जी इज ऑल डन. मस्त दिसते. तर आपण थोडं मी टेस्टिंग करून बघतो. पूर्ण घेऊ. हो, धनिया के साथ. कोथिंबीर सोबत. तसं मी दादाच्या हातचं बरंचसं खाल्लंय, सो आय नो इट विल बी व्हेरी गुड. एक नंबर. एकदम खरंच म्हणजे ते काजू टाकल्यामुळे ना मधीच थोडा क्रिस्प आणि क्रंची पण येते. म्हणजे मस्त आहे. टेस्ट वाईज एकदम भाजी चांगली आहे. ग्रेव्ही चांगला झाला आहे, ग्रेव्हीचा बेस ऍक्च्युली. आणि मशरूम वेल कुक्ड. मस्त. कारण ते आपण सुरुवातीला सर्व कुक करून घेतलं ना, फक्त शेवटी त्याला आपण ग्रेव्हीनी कोट केलाय. येस येस, मस्त. एक नंबर आहे. आता आपण याला सगळ्यांना टेस्ट करू आणि फायनल वर्डिक काय ते बघूया. फीडबॅक. येस. ओके, चलो द फायनल वर्डिक्ट. आता जे गलतीचे शेफने एवढं चांगलं बनवलंय ते बरोबर झालंय की नाही झालंय ते कोण सांगणार आम्हाला? मास्टर लोक. हा चला.
चलो 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 दोघ जण एक दोघ जण सोबत एक बाईट उचला, टेस्ट करा आणि जेन्युइन फीडबॅक आहे एकदम ओरिजिनल जे असेल ते. भाजीचं नाव काय पहिले ते सांगा. हा तिथनं सुरुवात. कॉर्न मशरूम बाय गलती से शेफ महेश राऊत. काय मशरूम कॉर्न. मशरूम कॉर्न. भाभी नव्हती जो आसपास तरी बिचारीला सगळं माहिती आहे. ओके चलो 3 2 1 हियर वी गो. आणि ठीक आहे ना मस्त है ना. हॉटेल स्टाईल एकदम प्रॉपर ना. स्मोकी फ्लेवर काय होतं त्याला? ते रोस्ट केलेत ना सर्व रोस्ट केलं व्हेजिटेबल्स. सगळं आधी. स्मोकी आराम. स्मोकी आला. सर्व व्हेजिटेबल्स आपण टॉस केले क्या बात. आणि त्याच्यानंतर ग्रेव्ही मध्ये त्याला पास. पाच सो थम्स अप. थम्स अप. बिग थम्स थम्स अप. बिग थम्स अप. Yes. 5 पैकी 5. 5 पैकी 5. चलो बाय. आता पुढची रेसिपी तुम्हाला काय हवी आहे ते कमेंट करून सांगा. तुमच्या करिअर रिलेटेड काय क्वेश्चन असतील ते पण सांगा, पण ते पण आन्सर करू. आणि पुढचा व्हिडिओ कधी आणायचा ते पण सांगा. तुम्ही कमेंट करणार तर आम्ही आणू. ठीक आहे. नक्कीच. आणि हे असलं सगळं आवडतंय का नाही ते पण सांगा. टिल देन व्हॉट यू हॅव टू डू. लाईक शेअर सबस्क्राईब.